बारामती येथे 28 जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो अपघात झाला किंवा घातपात झाला याची चौकशी होणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्रातील पब्लिक म्हणतंय की ह्यांचं काय झालं, घातपात का काय अपघात, हे जनतेसमोर येणं गरजेचं असल्यामुळं मी आज उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि याचिकेत म्हणलेलं आहे की ज्या पद्धतीनं 2019 रोजी घाटकोपर या ठिकाणी याच कंपनीच्या माध्यमातून विमान अपघात झाला, त्या विमान अपघाताचा गुन्हा दाखल लगेच करण्यात आला व त्याची चौकशी करण्यात आली। त्याच धर्तीवरती बारामती येथे झालेल्या अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी, संबंधित जे कंपनीचे जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, यासाठी मी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। पुढच्या हप्त्यामध्ये त्यावरती सुनावणी होणार आहे। त्यामुळं लोकांच्यापर्यंत याबाबतची पूर्ण घटना समोर येणं गरजेचं आहे। लोक वाट पाहत आहेत की अजित पवारांचा अपघात का घातपात, त्यामुळं आज मी याचिका दाखल केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।